आताही आपल्या बाळांना घडवत नाहीये, कारण मॉडर्न जमाना होऊन बसलाय सगळं. आज तुम्ही जर सोशल मीडियावरती याल ना, तर युट्यूब वरती इंस्टाग्राम नावाचं प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम नावाचं प्लॅटफॉर्म. युट्यूब वरती एखादा व्हिडिओ स्क्रोल करता करता, इंस्टाग्राम वरती एखादी रील स्क्रोल करता करता एखादी तरी चिमुकली मुलगी येते आणि नको त्या गाण्यावर नाचते. आता सगळं काही चांगलं वाटतं, अरे माझी मुलगी ढुमके मारत आहे, नाचत आहे, नाचलं पाहिजे, पण अशा ठिकाणी नाचलं पाहिजे जिथे कीर्तन चालू आहे, संगीतमय काहीतरी कार्यक्रम चालू आहे, अशा ठिकाणी नाचा. आज इथं शिवजयंती निमित्त एवढं चांगलं नृत्य केले, महाराजांच्या गाण्यावरती नाचले, नाचा, अशा ठिकाणी नाचा. पण इन्फ्लुएन्सरच्या नावावरती आपली संस्कृती घाण टाकली. आज सगळं काही बरं वाटतं की माझी मुलगी नाचतीये, ढुमकी मारते, नको त्या अश्लील गाण्यावरती नाचतीये, आता चांगलं वाटतं. पण हेच जर मुलगी उद्या चला हाताच्या बाहेर जाईल ना, तेव्हा कुठेतरी वाटतं की हिला जागच्या जागी थांबवलं गेलं पाहिजे. आणि म्हणून सांगावं असं वाटतं की आपली मुलगी मोठी होतीये तर तिला स्वयंपाक कसं केलं गेलं पाहिजे, ती साडी कसं घेतलं पाहिजे, साडी कसं नेसलं पाहिजे, ती लिपस्टिकचा शेड कसा लावला पाहिजे, हे शिकवण्याबरोबर आपल्या मुलींना अन्यायाविरुद्ध लढायला शिकवा. सार्वजनिक ठिकाणी नजर वाकडी करणाऱ्या समाज घटकांना खाली कसं लावलं गेलं पाहिजे हे देखील शिकवा. आणि आपल्या घरातील मुलींना सक्षम बनवा. आणि हे फक्त मुलींच्याच बाबतीत म्हणत नाहीये, जर आमचा मुलगा 11 ते 12च्या दरम्यान आपल्या घरी येत असेल ना, तर जागच्या जागी त्या मुलाला तिथं थांबवा तुमच्या पोटच्या गोळ्याला आणि विचारा जात की गेला कुठे होतास. आणि हे जे महाराष्ट्रात प्रत्येक घरामध्ये जेव्हा घडेल ना, तेव्हा 70